भूषण आणि कुलेश या दोन उत्तरी कवींच्या मधून संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या रुखाने चालू लागले. मागून भूषणच्या केसर घोडीचे कायदे उठाळी धरत रायाजी अंतोजी चालू लागले. व्यापारपेठ आली तसे संभाजीराजांना मुजरे झडू लागले. कवी भूषण रायगडाचे राजवैभव डोळ्यात जमवीत चालला होता. नगारखान्याच्या दरवाजाने सारे आत आले. एवढ्या उंचीवर फवारती कारंजी बघताना भूषण अचंब्याने क्षणभर रेंगाळला. सजावट ल्यालेल्या दरबारी चौकभर त्याची नजर फिरली. आपल्या महाली प्रवेशताना संभाजीराजांनी आदराने भूषणचा हात आपल्या हाती घेतला आणि यादव नामाजी ह्या खिदमतगाराला काही आज्ञा खुणावली. मध्यभागीच्या बैठकीवर त्यांनी भूषणला आपल्या शेजारी बसवून घेतले. कुलेश महादेवपंत भिंतीजवळ अदब धरून उभे राहिले. रायाजी अंतोजीने भूषणची पडशीद पथारी आतील दालनात नेली. यादव चांदीच्या तबकात मांडलेले केशरी दुधाचे चंदेरी प्याले घेऊन पेश आला. त्यातील एक प्याला उचलून भूषणच्या समोर धरून संभाजीराजे म्हणाले, घ्या. हांजी. आतिथ्याने भरून आलेला कवी भूषण म्हणाला, आम्हास काव्याचा छंद आहे. कवी भेटले की बाणगंगेत स्नान झाल्यासारखे वाटते आम्हाला. दुधाचा घोट घेऊन संभाजीराजे म्हणाले, हांजी. भूषण मनोमन एका बाबीचा ताळा बांधित होता. ये शिवाजी के सपूत है तो साक्षात शिवाजी कैसे होंगे. कविराज तुमची बोली कोणची. जी व्रज बोली है हमारी. आज्ञा हो तो इसकी कुछ खुमार पेश करेंगे. जरूर जरूर. आमचे कान धन्य होतील. युवराज हसून म्हणाले. काहीतरी पाहिजे असल्यासारखी भूषणची नजर महालभर भिरभिरली. दालनात जाणाऱ्या दरवाजावर खिळली. काय झाले कविराज. काय शोधता. क्षणभर कवी घोटाळला. मग हलक्या आवाजात म्हणाला, हमारी दिमडी अंदर गई. संभाजीराजांनी ते ऐकून रायाजीला नजर दिली. रायाजी आतल्या दालनात गेला. भूषणची पळशी घेऊन पुन्हा पेश आला. बैठकीवरून उतरून भूषणने पळशीतील दिमडी शेला घेतला. बैठक महालाच्या मध्यभागी येत त्याने शेल्याने कमर कसली. संभाजीराजांना दरबारी थाटाचा मुजरा दिला. डोळे मिटून दिमडीवर 2-3 लयदार थापा दिल्या. अंगी वीज उतरल्यासारखा भूषणचा आवाज पलटी घेऊन शाहिरी झाला. सर्जा सेवाजी के सपूत, युवराज शंभूराजे सुनिये सर्जा की कीरत. भूषणने दिमडीच्या फडफडीने बैठक महाल थरकवून सोडला. डोळे मिटून त्याने जयंती जगदंबेचे मंगलस्तवन धरले. जय जयंती जय आदि शक्ती जय काली कपर्दिनी जय मधु कैटभ छलनी देवी जय महिष बिर्मादिनी. कवी भूषण स्तवनाच्या तालाबरोबर जयंतीच्या दरबारात पोचला. त्याचे वीज पिऊन आलेले कडकडीत वज्रबोल तोफांची भांडी फुटावीत तसे फुटू लागले. इंद्र जिमी जंभ पर वाढ़ सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर शंभु रति नाह पर जो सहस्र बाह पर राम द्विज राज है. दावा द्रुम दंड पर चिता मृग झुंड पर भूषण बितुंड पर जैसे मृगराज है. तेज तम अंश पर कान्ह जिमी कंस पर त्यो मलिच्छ पंस पर शेर शिवराज है सर्जा शिवराज है. वा कविराज, धन्य धन्य आहे तुमची
आम्हास समर्थांची आठवण दिली. हात उठवून भूषणला मोकळी दाद देताना संभाजीराजांच्या मनात समर्थांचे श्लोक फिरले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनास आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. बराच वेळ दिमडीच्या तालबद्ध थडथडीवर कवी भूषणने आपल्या शेलक्या बांधण्या संभाजीराजांना ऐकविल्या. त्यांच्या नाचत्या पोतासारख्या शब्दरचना ऐकून मोहरून उठलेल्या संभाजीराजांनी बैठक सोडली. भूषणजवळ जात आपल्या गळ्यातील मोतीकंठा त्याच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, कविराज, तुमचा एक एक बोल ओंजळीने मोती उधळावे असा आहे. आम्ही खुशनिहाल झालो. नागफण्यासारखी आहे तुमची रचना. मुतालिक कवीचा इतमाम राखा. संभाजीराजांनी महादेवांना समज दिली. कुलेश आणि महादेवपंत भूषणना घेऊन गेले. संभाजीराजांच्या मनात भूषणचा एक शब्द निवळीसारखा फिरत राहिला, सर्जा सर्जा. चला. पूजेचा पेहराव घेऊन सिद्ध झालेल्या संभाजीराजांना राजे म्हणाले. शेजारी उभा असलेल्या रामराजांच्या खांद्यावर युवराजांनी हात ठेवला. परातील शिजला भात घेऊन प्रभाकर भट्ट आणि अनंत भट्ट यांनी तो उभ्या रायगडाच्या घेराभोवत्याने शिवरून अशुचशांतीचा विधी पार पाडला होता. राज्याभिषेकाच्या प्राथमिक विधीला आज सुरुवात होणार होती. मुंगीराशीने माणूस गडावर दाटले होते. फलटण, तळबीड, शृंगारपूर, चौक, सिंदखेड, भुईंज, पाली राजांचे चौबाजूचे रक्तसंबंधी गोतावळे गड चढून आले होते. बांदल, जेधे, शिर्के, मालुसरे, पालसकर, शिलीमकर, कंक, जाधव, दहातोंडे, सरदार, भोसले सारे शिबंदी सरंजामनिशी गडावर दाखल झाले होते. टोपीकरांच्या मुंबई दरबारचा वकील हेन्री ऑक्सिडनही गड चढून आला होता. जागा मिळेल तिथे डेरे राहुट्या शामियाने चांदण्या तणावांच्या आधाराने उठल्या होत्या. तोरणे बांधलेल्या नगारखाना, महादरवाजा, बालेकिल्ला अंबावतीच्या आरासींनी नटला होता. ठिकठिकाणी झाडांच्या घेरांखाली जांभळीचे ठाळे टाकलेले मृदपाकी मंडप उठले होते. त्यात रचलेल्या चुलवनांवर चढलेल्या हंड्यांखालून धुराचे लोळ उसळून वर झेपावत होते. त्यांच्या घाईगर्दीतून नगारखान्यावरून उठलेला चौघडा नौबतीचा डंका मुश्किलीने वाट काढत गडभर पसरला होता. त्याचा माग घेत सनयांचे चपळ सूर सारीकडे पसरले होते. नगारखान्याच्या निशाण काठीवर नेहमीपेक्षा केवढा तरी मोठा दिसणारा भगवा वरच्या निळाशार मावळी आभाळाचा डफ करून त्यावर फडफडीत थाप देत होता. गडावरच्या मंदिरावरची छोटेखानी तिकोनी भगवी निशाणे माना डोलावून त्याची झील धरून होती. हुजुराती पागेतील घोड्यांच्या आघाडीच्या उजव्या पायात चांदीचे तोडे भरून त्यांच्या पाठीवर नक्षीदार लोंबत्या झुली चढविल्या होत्या. उठती धूळ शांत व्हावी म्हणून पखालीवाले रस्त्यावर पखालीतून पाण्याचा शिडकारा करीत होते. गंगा, सिंधू, जमुना आदी सप्त नद्यांचे तसेच पूर्व, पश्चिम आणि दक्षिण सागरांचे पवित्र अभिषेक जल आबादारखान्यातील चौरंगावर आणि सुवर्णाच्या मृत्तिकांच्या कलशात भरून ठेवले होते. रामराजे, युवराज संभाजीराजे आणि गागा भट्ट यांच्यासह पूजेची वस्त्रे ल्यालेले राजे आपल्या महालातून बाहेर पडले. त्यांच्या पाठीशी अष्टप्रधान
येसाजी कंक, आनंदराव, फिरंगोजी, पिलाजी शिर्के, रूपाजी, सर्जेराव असे आघाडीचे सरदार चालू लागले. कविभूषण, कुलेश, परमानंद, निश्चलपुरी चालू लागले. गोमाजी, खंडोजी, रायाजी, अंतोजी यांचे मावळी इमान चालू लागले. श्रींच्या कल्याणकारी राज्याचे भाग्य चालू लागले. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सारे रामजी दत्तोच्या रत्नशाळेतील ओतकामाच्या कारखान्यात आले. सुवासिनी आणि कुणबी दासी पाठीशी घेत सोयराबाई आल्या.